नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. छत्रपती शिवाजी महाराज यांना अकोटकरांचा मानाचा मुजरा. विदर्भात पहिल्यांदाच अशा प्रकारची साकारली कलाकृती. महापालिका आयुक्तांनी सोडविला 17 वर्ष जुना प्रश्न. 29 कर्मचाऱ्यांना दिली अनुकंपा तत्वावर नोकरी. उमेदवारांमध्ये आनंद. विजेचे कनेक्शन सरकारी, चोरी मात्र खासगी. सुरक्षा रक्षाद्वारे सौरोपचारमध्ये वीज चोरी. अन्यथा राज्यातील विकास कामांना लागणार ब्रेक. कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी झाले आक्रमक. बुलढाण्याचे बंटीदादा आता मुंबईतून सूत्र हलविणार. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारले प्रदेशाध्यक्ष पद. आता सविस्तर बातम्या. प्रत्येकाच्या मनामनात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिबिंब कोरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोट येथे 18,000 स्क्वेअर फूट जागेत छत्रपतींची प्रतिमा साकारली गेली आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी 25 विद्यार्थ्यांनी आरोहात्र मेहनत घेतली. त्यांना साथ होती कॉलेजची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना म्हणून 18,000 स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून साकारली महाराजांची प्रतिमा. अकोल्यातल्या 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसाच्या अवधीमध्ये ही प्रतिमा साकारली. अकोल्यातल्या प्रतिमा साकारण्याकरता 4 क्विंटल गहू व 35 किलो मोहरी लागली. सर्वप्रथम मैदानाची आखणी करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले व नंतर त्यात गहू आणि मोहरी पेरण्यात आली. महाराज जणू गडावरून खाली उतरून आले असा हा देखावा या प्रतिमेतून अंकित होतो. ही प्रतिमा साकारण्याकरता महाविद्यालयाचे विद्यार्थी व महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी अथम परिश्रम घेतले. अकोल्यातल्या अकोट शहरातील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात साकारण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्याची महाविद्यालयाच्या परिसरात 4 क्विंटल गहू व 35 किलो मोहरी लागवड केली आहे. सुरुवातीला मैदानाची आखणी करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले. पुढे त्यात गहू आणि मोहरी पेरण्यात आली. महाराज जणू गडावरून खाली उतरून आले असा हा देखावा प्रतिमेतून अंकित होत आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी 17 वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावत अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले आहे. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी पदोन्नतीची फाईल क्लिअर केली आणि आता अनुकंपा तत्वावर नोकरीची फाईल क्लिअर करत 29 लोकांना नियुक्तीपत्र दिले. अकोला महापालिकेत सन 2008 पासून अनुकंपा तत्वावरील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. मनपा आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर सुनील लहाने यांच्या प्रयत्नाने एकूण 29 उमेदवारांना गट क पदावर नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी 52 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी आपल्या कार्यकाळात अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना सामावून घेतल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना अनुक्रमे लिपिक संवर्गात 25 उमेदवार, कनिष्ठ अभियंता पदावर 2 उमेदवार, पारिचारिका मिडवाईफ पदावर 1 उमेदवार, 6 विधी अधिकारी पदावर 1 उमेदवार अशा प्रकारे नियुक्त करण्यात आल्या आहेत. सदर उमेदवारांचे आई वडील, बहीण भाऊ, पत्नी हे अकोला महानगरपालिकेच्या सेवेत असताना मृत पावले होते. अशा वारसांच्या उमेदवारांना महानगरपालिका सेवेत सामावून घेण्याबाबत शासन निर्णय असून त्यांना वारसा हक्काने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे क्रमप्राप्त होते. परंतु 17 वर्षापासून सदर उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. मनपा आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर सुनील लहाने यांनी प्रथमच अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पाहून त्यांना लिपिक, कनिष्ठ अभियंता, ANM सहाय्यक विधी अधिकारी अशा महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती दिली आहे. सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्व अनुकंपा तत्वावरील नवनियुक्ती कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांचे मनस्वी आभार व्यक्त केले. जिल्हा सौरोपचार रुग्णालयाच्या विद्युत पुरवठ्यावर सुरक्षा रक्षकांच्या दुचाकी चार्ज केल्या जात असल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. अशातच एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याने रुग्णालयात वार्डमधून हलवण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे. नवनवीन भानगडी समोर येत आहेत. सौरोपचार रुग्णालयात सुरक्षा कर्मचारी ड्युटीवर आले की 2 व्हीलर चार्जिंगला लावून ठेवतात. त्यांच्या घरच्या विद्युत पुरवठ्यावर चार्जिंग न करता शासकीय रुग्णालयाच्या विद्युत पुरवठ्यावर चार्जिंग करताना आढळून आले आहे.
शासकीय रुग्णालयाचे विद्युत पुरवठ्याचे बिल प्रशासनाने अनेक महिन्यांपासून महावितरण विभागाला भरले नाही. त्यामध्ये सुरक्षा रक्षक विद्युत पुरवठ्याचा गैरवापर करत असताना आढळून आले आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असे गैरप्रकार होत असताना परंतु शासनाचे त्याकडे लक्ष नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आक्रमक झाले आहे आणि आता राज्यातील विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या तीनही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोल्याच्या अधीक्षक अभियंता यांना याविषयीचे निवेदन देत आक्रमक भूमिका जाहीर केली. राज्यात विविध विकास कामे मार्गी लावणाऱ्या वर्क कॉन्ट्रॅक्टर यांचे 25 ते 27,000 कोटींचे देयके शासनाकडे प्रलंबित आहे. यामुळे या हजारो कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले लाखो कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. शासनाने या प्रलंबित 25 ते 27,000 कोटींची देयकांपैकी सुमारे 70% देयके हे फेब्रुवारी अखेरपर्यंत द्यावेत. अन्यथा राज्यातील सर्व वर्क कॉन्ट्रॅक्टर हे काम बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्याविषयी राज्यस्तरावर तीव्र रोष असून आज अकोला, बुलढाणा आणि वाशिम कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे तीनही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी व विविध कॉन्ट्रॅक्टर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोलाचे अधीक्षक अभियंता यांना याविषयीचे निवेदन दिले. यावेळी अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध कॉन्ट्रॅक्टर व संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शासनाचे सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास विभागातील वर्क्स कॉन्ट्रॅक्ट करणारे हजारो ठेकेदार आहे. सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाचे 85,000 कोटींची कामे मंजूर केली आहेत, परंतु या कामांची लेखाशीर्षांमध्ये आर्थिक तरतूद मात्र केलेली नाही. त्यामुळे आज अखेर सार्वजनिक बांधकाम विभागामधील 25 ते 27,000 कोटींची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व ठेकेदारांची आर्थिक कोंडी होऊन अनेक ठेकेदार व कर्जबाजारी झाले आहे. काही दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहेत. या 25 ते 27,000 कोटींची प्रलंबित देयकांपोटी 70% रक्कम तातडीने या महिना अखेर वितरित न केल्यास 1 मार्च पासून सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व कामे प्रलंबित देयके मिळणे पर्यंत बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. त्याचबरोबर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामबंद आंदोलनाच्या कालावधीत कोणतीही अप्रिय घटना घडली तर यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल व आम्ही कोणत्याही घटनेला जबाबदार राहणार नाही, असा इशारा अकोला, बुलढाणा आणि वाशिम कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या तीनही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी व विविध कॉन्ट्रॅक्टर यांनी यावेळी दिला. आज विदर्भ कंत्राटदार संघटनेच्या वतीने आणि अकोला जिल्हा संघ, वाशिम आणि बुलढाणा कंत्राटदार संघटनेच्या वतीने आम्ही सर्कल ऑफिस इथे देयकाच्यासाठी आंदोलन करीत आहे आणि देयके न मिळाल्यास आम्ही पुढचा टप्पा आमच्या मशिनरीज आणि सगळे कंत्राटदार कामे बंद करून आम्ही सगळ्या ऑफिसेसला आंदोलन करून लॉक लावण्याच्या स्थितीमध्ये आहे. एक तर आम्हाला पैसे द्या किंवा मग आमचे एक तर हराशी सरकारनं सरकारची करून घ्यावं किंवा आमची हराशी करावी. या दोन्ही याच्यात आम्ही तयार आहे. गव्हर्नमेंटनं आम्हाला त्याचं उत्तर द्यावं. दुपारी ऊन पडत असले तरी सायंकाळी व रात्री हवेत गारवा निर्माण होत आहे. याला वातावरणातील बदल कारणीभूत आहे. यामुळे लहान बालकांसह वयोवृद्धांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास सर्वत्र सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे व्हायरलच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. तापमानाचा पारा आता 34 ते 35 अंशावर पर्यंत गेला आहे. कडक उन्हाचे चटके बसत आहेत. मात्र दुपारी ऊन आणि रात्री हवेत गारवा जाणवत असल्याने घरोघरी व्हायरलचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांच्या खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे. तसेच सरोपच्या रुग्णालयाच्या ओपीडीत दररोज व्हायरलचे रुग्ण दाखल होत आहेत. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे व्हायरलचा त्रास होत असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. जसजसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरुवात होईल तसतसे व्हायरलचे रुग्ण कमी होतील. लहान मुलांमध्ये या दिवसात ताप, थंडी, सर्दी, खोकला यासारखे आजार बळावतात. त्यामुळे आईस्क्रीम, जंक फूड, तळलेले पदार्थ तसेच प्रिझर्वेटिव्ह फूड मुलांना खायला देणे टाळावे. शिवाय नियमित कोमट पाणी पिण्यास द्यावे. अतिथंड पदार्थाचे सेवन करणे या काळात टाळावे. जंक फूड मुलांना देण्याचे टाळावे. व्हायरलची लक्षणे आढळल्यास तात्काळ दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा
RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. RRC न्यूजचे हिंदी विभागाचे दिवंगत संपादक राजेंद्र श्रीवास उर्फ रामजी यांना श्रद्धांजली अर्पण करत यंदा पुन्हा जोमाने मूर्ख संमेलन आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला गेला. इच्छुक कलाकारांनी या मूर्ख संमेलनात आपली कला सादर करत जनप्रबोधन आणि मनोरंजनाचा विडा उचलण्याची गरज बैठकीत व्यक्त केली गेली. शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी 53व्या ऐतिहासिक मूर्ख संमेलनाच्या अनुषंगाने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या मूर्ख संमेलनाला 52 वर्षापूर्वी संयोजक रामकिशोर श्रीवास, प्रभुदयाल शर्मा, लक्ष्मण सिंग जजोरिया व इतर कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून सुरुवात केली होती. धुलिवंदनाच्या दिवशी अकोलेकरांच्या मनोरंजनाकरता गेल्या 52 वर्षापासून अविरतपणे समाज प्रबोधन व मनोरंजन या मूर्ख संमेलनातून होत आहे. बैठक कार्यालय दैनिक राजदर्पण माडीपुरा चौक अकोला येथे संयोजक स्वर्गीय राजेंद्र श्रीवास यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. यावेळी रामकिशोर श्रीवास यांनी सून डॉक्टर प्राध्यापक कोमल राजेंद्र श्रीवास यांच्याकडे संयोजक पदाची जबाबदारी सर्वानुमते सोपविण्यात आली. तसेच कार्यकारी संयोजक म्हणून सर्वेक्षत काटियार यांच्यावर जबाबदारी करण्यात आली. यावेळी मूर्ख संमेलनाची जबाबदारी एका महिलेकडे असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या बैठकीला संमेलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर रामप्रकाश वर्मा, विशाल प्रदीप शर्मा, सर्वेचंद्र कटियार, समाधान खरात, योगेश इंगडे, शिवलाल माझोडकर, शशिकांत नेहरे, मनोज श्रीराम शाहू, आदित्य राजेंद्र श्रीवास, अविनाश तृपसेंदर्य, नितीन पवार, SD सदाशिव, मोहित ठाकूर हे उपस्थित होते. नव्या जोमाने कामाला लागू असे बोलून नवीन संयोजकांनी मार्गदर्शन केले. ज्या कलाकारांना मूर्ख संमेलनात भाग घेऊन आपली कला सादर करायची आहे त्यांनी आपले नाव व मोबाईल नंबर सर्वेशचंद्र कटियार, 12 ज्योतिर्लिंग मंदिरासमोर, रणपिसे नगर, अकोला, मोबाईल नंबर 9822 037 42 7 या नंबरवर संपर्क साधून 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले. आपल्या रास्त मागण्यांसाठी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य मित्रांनी मान्यता घेऊन धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. तुटपुंजा वेतनावर काम करणारे हे आंदोलनकर्ते आहेत. त्यांच्या रास्त मागण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आरोग्य मित्र म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा पगारात उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आपल्या अडचणीचा पाढा वाचला, मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलक आपल्या मागणी संदर्भात खूप आक्रमक दिसून आले. की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार 26,000 रुपये वेतन देण्यात यावे. दरवर्षी आमच्या पगारामध्ये 10% पगारवाढ करावी. आम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स देण्यात यावा. आम्हाला ॲप्रॉनऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा. आणि आमचे जे 2 आरोग्य मित्र आहेत, रमेश बैसाने व आरोग्य मित्र गणेश शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे. 2012-13 पासून जेव्हा जुनी राजीव गांधी योजना होती तेव्हापासून कार्यरत आहे. त्यानंतर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पण कार्यान्वित झालेली आहे. तेव्हापासून आम्ही कामाला आहे, पण आमच्या कामाचा मोबदला हा योग्य रीतीने आम्हाला देण्यात आलेला नाही आहे. त्यासाठी आम्ही सगळे संपाला बसलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की आमचा पगारवाढ झाला पाहिजे. हा किमान वेतन आयोगानुसार जी मागणी आम्ही केलेली आहे ती रास्त आहे असे आम्हाला वाटते. आंतरराष्ट्रीय ब्रँडेड कपड्यांच्या विश्वात गत 100 वर्षापासून राष्ट्रात अग्रगण्य ब्रँड असलेल्या रेमंड कंपनीच्या द रेमंड शॉप या एक्सक्लुझिव्ह कापड दालनाचा भव्य लोकार्पण सोहळा रविवारी रतनलाल प्लॉट परिसरात विद्युत भवन समोरील लाखानी कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याविषयीची ही विशेष बातमी. ग्राहकांच्या पसंतीचे द रेमंड शॉप आता दुर्गा चौकात सुरू झाले आहे. परिसरात एकमेव ब्रँडेड एक्सक्लुझिव्ह द रेमंड शॉप म्हणून लोकार्पित या भव्य वातानुकूलित शोरूममध्ये आंतरराष्ट्रीय स्तराच्या रेमंडचे रेडीमेड सर्व ब्रँडेड कापड तसेच पार्क अव्हेन्यू, कलर प्लस पार्क्स आदी आधुनिक व उच्चतम गुणवत्तेच्या फॅब्रिकचे शर्टिंग, शूटिंग व लिनन व उच्च दर्जाचे रेमंडमधील शूट, शर्ट, पॅन्ट,
कोट, बंडी आदी कापड भरपूर शृंखलेत मुबलक स्टॉकमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे। या शोरूमचा लोकार्पण सोहळा समाजसेवी श्रीमती कांताबाई धीरजलाल लाखानी यांच्या हस्ते तथा शैलेशभाई वेद परिवार नागपूर, भरतभाई मोजरिया परिवार सिकंदराबाद, शिरीषचंद्र तन्ना नागपूर, नरेंद्रभाई वसानी, गिरीशभाई बगडाई दिल्ली, मुकेश वेद दीपिका वेद कंपनीचे झोनल मॅनेजर विक्रांत, नितीन, नरेश, सचिन आदींच्या उपस्थितीत रिबन कापून व दीप प्रज्वलन करून संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्यात खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी, उपाध्यक्ष राहुल राठी, माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, CABM अग्रवाल, अतुलभाई गणाग्रा, महेंद्र गडिया, चंदूभाई आतडिया, निमेश ठक्कर, नरेंद्र पाठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संचालक नरेंद्र देशपांडे, गुजराती समाज अध्यक्ष दीपेन शहा, नरेंद्र पटेल, कन्नूभाई सायानी, गोविंद सोडा, प्रवीण पटेल, महेंद्र देढिया, विक्रम सायानी, हेमंत शहा, गुजराती सेवा समितीचे अध्यक्ष वालजीभाई पटेल, उपाध्यक्ष हेमेंद्र राजगुरू, मनोज भीमजियानी, दिनूभाई सोनी, आशिष वखारिया, विनोद धाबलिया, किरीट शहा, अरविंद पटेल, भरत मकवाना, संजय कोरडिया, डॉक्टर प्रवीण चौहान, हरीश आलिमचंदानी, गिरीश गोखले, डॉक्टर प्रशांत मुळावकर, डॉक्टर अशोक अग्रवाल, विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सौ सुहासिनी धोत्रे, पुरुषोत्तम पसारी, कैलास अग्रवाल, महेंद्र खेतान, संजय शेडके, दिनेश मुरझानी, रामकृष्ण दालमिया, कपिल ठक्कर, हितेश ठक्कर, राजू सोढा, राजू सोमय्या, रविभाई सायानी, मयूर गणात्रा, मेहुल सेदानी, दर्शन भीमजियानी, संवेद बहुसंख्य हितचिंतक व नागरिक उपस्थित होते। मान्यवरांनी लाखाणी परिवाराच्या या नव उपक्रमाचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा बहाल केल्यात। यावेळी कंपनीच्या संकल्पनेनुसार शोरूमची उत्कृष्ट आंतरिक साजसज्जा निर्माण करणारे आर्किटेक्ट कपिल ठक्कर यांचा नामोल्लेख करण्यात आला। मान्यवरांचे स्वागत द रेमंड शॉपचे संचालक हरीश लाखाणी, प्रणव लाखाणी, सौ छाया लाखाणी, सौ धारा लाखाणी आदींनी केले। या लोकार्पण सोहळ्यात व्यापार, उद्योग व सामाजिक सेवा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नया शोरूम अकोला में ओपन हुआ है, द रेमंड शॉप, रतनलाल प्लॉट रोड, अकोला में। यहाँ पे हमारे पास में शूटिंग, शर्टिंग और रेडीमेड के रेमंड के 4 ब्रांड है, जिसमें रेमंड, कलर प्लस, पार्क्स और पार्क एवेन्यू, जो कि अभी भरपूर रेंज के साथ में नए स्टोर के साथ अवेलेबल है। ये तो एक बार सबसे दरख्वास्त करता हूँ कि एक बार ज़रूर स्टोर पे विज़िट कीजिए। हमारा एड्रेस है MSCB ऑफिस के बाजू में, रतनलाल प्लॉट रोड, अकोला। बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे। त्यांनी आज रामदासपेठ येथे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेत तक्रार दिली। किरीट सोमय्या अकोल्यात रामदासपेठ पोलीस स्टेशननंतर पातूर येथे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। तहसीलदार कार्यालयाने बेकायदेशीररित्या 3978 जन्म प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये आदेश पारित केल्याच्या विरोधात भाजप माजी खासदार सोमय्या यांनी तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। बनावट जन्म दाखला प्रकरणी आणखी 11 जणांविरुद्ध अकोल्यात गुन्हे दाखल झाले आहे। जन्म दाखल्यासाठी दिली बनावट कागदपत्रे तपासण्याची गरज आहे। याआधी 3 फेब्रुवारीला बनावट कागदपत्र प्रकरणी झाले होते। 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। अकोला पोलिसात आतापर्यंत एकूण 24 लोकांवर झाले होते गुन्हे दाखल। अकोला जिल्ह्यात बनावट कागदपत्र बनवून जवळपास 80 बांगलादेशी नागरिकांनी नागरिकत्व घेतल्याची शंका घेतल्या गेली आहे। आज पुन्हा एकदा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अकोला पोलिसांच्या भेटीला रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले। यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, तहसीलदार पाटील, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, नायब तहसीलदार काडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करीत सदरच्या प्रकरणात कारवाई करावी अशा सूचना दिल्या। या पश्चात किरीट सोमय्या हे पातूर तहसील कार्यालयाला भेट देण्यासाठी रवाना झाले। पुढच्या 10 दिवसात आणखीन 3 ठिकाणी FIR दाखल होणार। एकंदर 287 लोकांनी या FIR मध्ये नावं आली आहेत। तपास सुरू आहे। त्यात मालेगाव मध्ये तर हे करणारे एजंटना पण जेलमध्ये कोर्टाने पाठवलं, वकिलालाही जेलमध्ये पाठवलं, तहसीलदार, नायब तहसीलदारवर पण कारवाई होत आहे। महाराष्ट्रात अशा प्रकाराने 2.25 लाख फर्जी डॉक्युमेंट देऊन भारतीयत्व घेण्याचं पाप ज्यांनी केलं आहे त्या सगळ्यांची चौकशी होणार।
अकोला पोलीस स्टेशननी जिल्ह्याने आता सुचवलंय, अमरावतीने पण सुचवलंय की फॉरेन्सिक ऑडिटर यासाठी नियुक्त करावा. 2 दिवसापूर्वीच मंत्रालयात आमची विस्तृत बैठक झाली होती. या सगळ्या 2,23,000 अर्जांचं पुनर्तपासणी होणार. सर SOP जी आहे, कारण की काय टेक्निकल प्रोसिजर चालला पहिला आपलं कॉन्सन्ट्रेशन काय, ज्याने अर्ज केला त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते त्यांनी पत्र, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आपण कुणाला पकडतोय की त्याच्याकडे कोणतेही ऑफिशियल अधिकृत त्याचा इथे जन्म झाला त्याचे डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून जर त्याचा अर्ज आता अस्वीकार झाला याचा अर्थ एकच झाला की त्याचा इथे जन्म झालेला नाही आहे. मग त्यांना विचारलं जाणार, मग ATS कडे केस सोपवली जाणार. याचा इथे जन्म झाला नाही, जिथे जन्म झाला आहे तिथे पाठ. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री संत गजानन महाराज संस्थानकडून श्रीचा 147वा प्रगट दिन उत्सव 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान भक्तिभावाने साजरा केला जात आहे. 20 फेब्रुवारी रोजी श्रींचे दर्शनासाठी अकोला शहरातून हजारो भाविक दिंडीसोबत पायी शेगावला जातात. भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन 19 व 20 रोजी पायीवारी मार्ग जड वाहनांसाठी बंद राहणार आहे. गुरुवार दिनांक 20 रोजी शेगावला श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनी अकोला येथून हजारो वारकरी तथा दिंड्या महाराजांचा जयघोष करीत शेगावला पायी जातात. भाविक आणि वारकरी यांची सुरक्षा ध्यानात घेऊन अकोला ते गायगाव आणि पुढे निमकरदा, नागझरी ते शेगाव मार्गावर जड वाहनांच्या प्रवेशावर प्रतिबंध राहतील. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या संदर्भात आदेश दिले आहे. अकोला ते डाबकी रोड, गायगाव, निमकरदा, निंबा फाटा, पारस फाटा, निमकरदा रोडवर 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेपासून 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील. आवश्यक सेवेच्या वाहनांना आदेशाबाहेर ठेवले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे भाविकांनी स्वागत केले. मूळ बुलढाण्याचे असलेले हर्षवर्धन सपकाळ यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून मुंबई येथे चार्ज घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वरट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. काँग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत असताना पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव समोर आल्यानंतर अनेकांचे डोळे मोठे झाले होते. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या निवडीमुळे पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या समारंभाला अनेक मोठ्या नेत्यांनी दांडी मारली. हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधी बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित आहेत. NSUI युवक काँग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ विद्यार्थी युवक चळवळीत सक्रिय होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या माध्यमातून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. त्यानंतर वरडासह संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसची मजबूत बांधणीत सपकाळ यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. त्यामुळे राहुल गांधी ब्रिगेडमध्ये महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली होती. जिल्हा परिषदेचे सदस्य, अध्यक्ष, आमदार, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव ते पक्षाचे अखिल भारतीय पंचायत राज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या गुडबुकमध्ये सपकाळ असल्याचे मानले जाते. बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना बंटी दादा म्हणूनही ओळखले जाते. सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल ही माझी याबद्दलची पहिली लढाई आहे. आणि एक योद्धा, एक सैनिक या नात्यानं पूर्ण
कर्मठतेने आणि तत्वानी सत्वानी ही लढाई आक्रमक पद्धतीने लढल्या जाते. मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत याविरुद्ध लढा पुकारणं हाही प्राधान्य राहील. जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगानाच चालला आहे हा थांबवण्याची आवश्यकता आहे. आज कोणत्या जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील, कोणत्या जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलवल्या जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे. हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. छत्रपती शिवाजी महाराज यांना अकोटकरांचा मानाचा मुजरा. विदर्भात पहिल्यांदाच अशा प्रकारची साकारली कलाकृती. महापालिका आयुक्तांनी सोडविला 17 वर्ष जुना प्रश्न. 29 कर्मचाऱ्यांना दिली अनुकंपा तत्वावर नोकरी. उमेदवारांमध्ये आनंद. विजेचे कनेक्शन सरकारी, चोरी मात्र खासगी. सुरक्षा रक्षाद्वारे सौरोपचारमध्ये वीज चोरी. अन्यथा राज्यातील विकास कामांना लागणार ब्रेक. कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी झाले आक्रमक. बुलढाण्याचे बंटीदादा आता मुंबईतून सूत्र हलविणार. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारले प्रदेशाध्यक्ष पद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क. विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा. वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा.